चला तर मंडळी, कोणत्याही ग्रेव्हीसोबत खाण्यासाठी नेहमीची तीच पुरी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पुऱ्या करूया। त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये बारीक रवा 2 चमचे, 1 चमचा सफेद तीळ आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे। चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल घालायचं किंवा अर्धी पळी तेल घालायचं, थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। हे जे मळलेलं पीठ आहे, आता हे आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच मोठी चपाती लाटून त्यानंतर एका आकाराच्या पुऱ्या करू शकतात। इथे आपले जे गोळे आहेत ते तयार करून झाले आहेत। तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामधलं थोडंसं तेल मी बाजूला घेतलं आहे आणि जे गोळे करून घेतले होते त्याला ते जे तेल होतं ते लावून घेतलं आहे। पोळपाटाला सुद्धा थोडंसं तेल लावायचं, म्हणजे पुरी सहज लाटली जाते। इथे मी कुठेही सुक्या पिठाचा वापर केला नाही, कारण की जेव्हा आपण पुरी तळतो ना तेव्हा ते सुकं पीठ तेलामध्ये खाली खूप उतरलं जातं। तर अशा प्रकारे मी सर्व इथे पुऱ्या लाटून घेतल्या आहे। आता तेल मस्त कडकडीत गरम असावं आणि त्यामध्ये आपण ह्या पुऱ्या सोडून घेणार आहोत। पुरी खूप वेळ तेलात ठेवायची नाही, अगदी 2 ते 3 राऊंडमध्ये तुमच्या पुऱ्या छान तळून झाल्या पाहिजे। तर पहा, नेहमीच्या भाजीसोबत तीच पुरी खाण्यापेक्षा काही वेगळं करायचं असेल तर अशी पुरी नक्की करून पहा। या पुऱ्या खाण्यासाठी चवीला तर लागतात, पण वरून मस्त क्रिस्पी होतात।